पुरुषासारखे पुरुषाला रडायचं नसतं असं म्हटलं जातं, पण आज ही माणसं धाय मोकलून रडतायत, कारण दुःख इतकं मोठं आहे. केवळ माणसं नाही, चिमुकल्यांवर सुद्धा या महापुरानं इतका मोठा आघात केलाय की या चिमुकल्यांच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा थांबत नाहीये. सगळं काही वाहून गेलेल्या त्या मुलीला प्रश्न विचारला, तुला काय हवाय? तिनं सांगितलं, जीव हवाय. काय झालं? पूर आला होता तेव्हा तू कुठं होतीस? आम्ही बंगल्यावर थांबलेलो होतो. बंगल्यावर थांबले होते. काय झालं? का रडतेस तू? सांग, का रडतेस तू? भीती वाटते. भीती वाटते? कशाची? नाही, ती बोलेल. पाण्याची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते? तुझं दप्तर वाहून गेलं? शैक्षणिक साहित्य वाहून गेलं सगळं. तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला. जीव पाहिजे. वडील आहेत. जीव आहेत ना? जीव वाचवण्यासाठी आम्ही बंगल्यावर थांबलेलो होतो, तेव्हा सगळं पाण्यात घरात गेलो होतो. आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे. आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाय. नाही बाळा, तसं नाही. आले ना सगळे आहेत ना आता सगळे? तू रडू नको. आता नाही येणार पूर. आता नाही येणार. आपण या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. मुद्दा हा आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत नेमकी कशी, कधी आणि किती दिली जाणार आहे, याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आता शेतकरी नेते, माजी मंत्री बच्चू कडू आहेत. बच्चू भाऊ, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत कृषी तज्ज्ञ उदय देवळानकर जे आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील आणि भाजपचे आमदार सदाभाऊ खोत असतील. हे सगळे शेतकरी तर आपल्यासोबत आहेतच. पण चर्चेची सुरुवात मला बच्चू भाऊ तुमच्यापासून करायची आहे. आभाळ फाटल्यावर ठिगळ कुठं कुठं लावावा हा सवाल असतो. प्रश्न हाच आहे की आज सरकार वेगवेगळ्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करू असं सांगतंय. सरकार पुरू शकणार नाही, पण सरकार हे का सांगत नाहीये की आज हे फाटलेलं आभाळ आम्ही नेमकं कसं शिवणार आहोत आणि तुम्हाला आधार कसा देणार आहोत? मला एक सांगा, तुमचा एक शब्द मला पटला नाही. एक गोष्ट, तुम्ही त्या गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतोय, याबद्दल बच्चू कडूचा तुम्हाला मानाचा मुद्रा आहे. एक शब्द मला पटत नाही आहे का सरकार आभाळ फाटलं, सरकार पुरणार कसं? का पुरणार नाही? उद्योगपत्याला सरकार पुरत नाही? उद्योगपत्याचं कर्ज माफ करता येतं, करोडो लाख रुपये माफ करतोय. 2002 ते 16 पर्यंत 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. रिलायन्स छोट्या अंबानीचं कर्ज 48,000 कोटी माफ केलं. सरकार पुरलं त्यांना. तिथं सरकार उरून पुरतं. एखाद्या उद्योगाचा जर डुबला, घाट्यात आला, तर त्याला प्रोत्साहन निधी देतो का नाही देत आपण? मग आज व्यवस्था काय आहे का? एवढं सगळं वाहत गेल्यानंतर आम्ही काय म्हणतोय, नुकसान भरपाईचा GR काढतोय आणि देताय मदत. भरपाई म्हणजे पूर्ण आणि डबल. मी गडचिरोलीचा आहे आता. गडचिरोलीमध्ये 32 हत्ती आले आणि पूर्ण त्या आजूबाजूच्या शेतीतली नासधूस टाकली. 1000 एकरवरचं धान दिसत नाही बिलकुल. 20 आतापर्यंत 20 शेतकऱ्यांचा बळी वाघानं घेतला. एका लहान बाळ एका बापाच्या काखीतून बिट्ट्यानं उचलून नेलं. आणि मग आम्ही सांगतोय, तुम्ही इतके निर्दस्त कसे काय झालेले आहे? मला तर एक रुजतंय मुख्यमंत्र्याचं. मुख्यमंत्री म्हणत होते का कर्जमाफी आता कशी करू आम्ही? आता कर्जमाफी, उद्या दुष्काळ पडला तर मग काय करायचं? म्हणजे मुख्यमंत्र्याचा शब्द मी तेव्हा म्हटलं होतं का खरं नाही ठरला पाहिजे, पण ठरलाय खरं. आमचे मुख्यमंत्री, या राज्यातले मुख्यमंत्री दुष्काळाची वाट पाहत होते कर्जमाफीसाठी. किती अभद्र बोलणं आहे. काय टोचत असं नसेल, काय भलं वाटत असेल त्यांना. दुष्काळाची वाट पाहताय कर्ज. मग आता आली ना ती वेळ. आता आली ना ती वेळ. हीच ती वेळ नाहीये का? मग आता ही वेळ आली तरी त्यांच्या तोंडातून काही शब्द निघतं का या बाबतीत? नुकसान भरपाईमध्ये काय देणार? एका एकरामध्ये 70-80 हजार आम्ही पाहतो ना. किमान एका एकराचा खर्च कुठलंही पीक घेतलं तर 50 ते 60 हजार आहे, आणि तुम्ही देणार आहे 10-15 हजार.
हो, त्या अगदी खरं. माऊलीच्या घरात पाणी गेलं, तिचे सगळे जे काही धान्य गिन्य वलं झालं, हे देणार किती होत्या घरातला? पूर्णतः नुकसान, अंशतः आणि पूर्णतः आहे. अंशतः म्हणजे 8,000 ते 2 महिन्यांना भेटतं आणि हो. पूर्णतः नुकसान जर दाखवलं पंचनाम्यामध्ये तर 10,000 भेटणार. मग तिचं आता ते धान्य बेकार झालं, तिचं घर आता सगळं अडचणीत येणार आहे. तुम्ही 10,000 होणार आहे का? काय निकष आहे? कुठले निकष आहे तुमचे? खरंय. ए, काही मी कुठल्या मी विचारतो स्थानिक सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. सदाभाऊ, या महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्याकडे डोळे लावून बसलेला आहे. मी पुन्हा पुन्हा हे सांगायची गरज नाहीये आणि कुणीही सांगायची गरज उरलेली नाहीये या महाराष्ट्रातल्या, की या शेतकऱ्याचं काय नुकसान झालेलं आहे, शेतकरी कसा बर्बाद झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे. या महाराष्ट्राला तुम्ही आश्वस्त का करत नाहीयेत? तू घाबरू नको शेतकरी, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्या नुकसान भरपाई काय सांगतोस, तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाहीये. सांगा महाराष्ट्राला तुम्ही किती मदत देणार आहात? वेदांतजी, आपणही दौरा संपूर्ण महाराष्ट्रावर केलेला आहे. निश्चितच हे आसमानी संकट राज्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यावरती आलेले आहे. 2018ला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं थैमान घातलं गेलेलं होतं आणि त्यावेळी चांगली मदत सरकारनं देण्याची भूमिका घेतली. आता राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दौऱ्यावर आहेत, सगळे मंत्री बांधावरती आहेत, लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत आणि निश्चितपणाने मी आपल्या माध्यमातून या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना आश्वासित करतो की सरकार सर्व बाजूनं निश्चितपणाने मदत करेल, कारण सरकार संवेदनशील आहे. कुठेही शेतकऱ्यासाठी हात निश्चितपणाने आकडता घेतला जाणार नाही, कारण माझा बळीराजा सदाभाऊ, सरकार मदत करणारच आहे, मदत करणार आहे. पण आज नुकसान इतकं मोठं आहे की त्याला मदत पुरेशी होणं गरजेचं आहे. तुम्ही विरोधात असताना किती पैसे मागत होता त्याची आठवण मी करून देणार नाही, पण आज तुम्ही सत्तेत असताना या शेतकऱ्यांना किती मदत करणार आहात? तुम्ही एनडीआरएफचे सगळे नियम बाजूला सोडून तुम्ही सांगली कोल्हापूरच्या दुष्काळाबद्दल बोललात. एनडीआरएफच्या तिप्पट मदत करण्यात आलेली होती, तेवढी मदत करणार आहात का? एका शब्दात सांगा. निश्चितपणानं एनडीआरएफचं नियम बाजूला सारून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत या ठिकाणी केली जाईल. सरकारची तशी भूमिका आहे. कुठेही सरकार शेतकऱ्याला देताना हात आकडता घेणार नाही आणि ऍक्शन मोडवरती खऱ्या अर्थानं सरकार या ठिकाणी काम करत आहे. स्वतः मुख्यमंत्री अनेक जिल्ह्याचा दौरा केलेला आहे, मंत्री दौरा करत आहेत आणि निश्चितपणानं तातडीनं पंचनामे करण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, कारण शेतकऱ्याला कोलमडून दिलं जाणार नाही. भूमिका सरकारची आहे. इथून मागच्या काळामध्ये ठीक आहे. आमदार कैलास पाटील आता आपल्या सोबत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मी त्यांच्याकडे जातो. पाटील साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आज बांधावर आले, 2 उपमुख्यमंत्री बांधावर आले. विरोधक म्हणून तुम्हाला वाटतं का की आज शेतकऱ्यांच्या हाती काहीतरी एक आश्वासक शब्द पडला, एक आधार मिळाला आणि असं वाटतंय की या नुकसानामध्ये काहीतरी आपल्या पदरात पडेल? आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. आमचे खासदार साहेब असतील, आमचे सहकारी आमदार, आम्ही सगळे भेटलो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की शेतकरी आस लावून बसलेला आहे, तुमच्या दौऱ्यामध्ये तुम्ही काहीतरी ठोस अशी घोषणा करावी. आणि आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की आम्ही भरीव मदत करू, पण ठोस आश्वासन कुठलं दिलं नाही. आज खरं तर मराठवाड्याला शेतकऱ्यांना अपेक्षा होती. आम्ही त्यांना आठवणी करून दिली की पंजाब सारखं एखादं राज्य ज्याला की केंद्र सरकारचा म्हणजे केंद्र सरकार त्याच्या बाजूला नसताना सुद्धा हेक्टरी 50,000 मदत देऊ शकतो, तर महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य का देऊ शकत नाही? त्याचबरोबरीनं कर्जमाफीचा जो आपण मुख्यमंत्री महोदय नेहमी म्हणतो की योग्य वेळी आम्ही करू, मग ही योग्य वेळ आहे का नाही? आजचा योग्य वेळ आहे, ही शेतकऱ्यांची वाईट वेळ आहे. अशा वेळेस तरी आपण मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा करावी अशी अपेक्षा सर्वच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची होती, परंतु तशी कुठलीही अपेक्षा झाली नाही. आम्ही तरीही आज सगळेच मंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही सगळे दौऱ्यावर होते. ज्यावेळेस हे उद्या बसतील आणि ही दाहकता जर त्यांच्या खरंच लक्षात आली असेल आणि संवेदनशीलता असेल तर ते कर्जमाफीची घोषणा करतील. आणि पंजाब ज्याप्रमाणे मदत करतंय तेवढी सुद्धा मदत कमीच आहे.
पण त्या पद्धतीची मदत तरी डबल इंजिन सरकार आपण म्हणून घेतो. तर या डबल इंजिन सरकारनं तेवढी तरी मदत पंजाब एवढी त्यांना कुठलाही केंद्र सरकारचा सपोर्ट नसताना ते करू शकत असेल, महाराष्ट्र का करू शकत नाही? हाच सवाल माझा नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे असं मला वाटतं. ठीक आहे, हा सवाल आहे. आपण तो विचारूया सत्ताधाऱ्यांना. उदय देवळणकर सर आपल्या सोबत आहेत, कृषी तज्ज्ञ आहेत, ज्यांनी कृषी खात्यामध्ये अनेक वर्ष काम केलंय. सर, लालफिती कारभार काय असतो हे तुमच्या एवढा चांगला माहित नाहीये, पण त्या लालफिती कारभारातला संवेदनशील माणूस म्हणून आम्ही तुमच्याकडे नेहमी पाहिलं. आज शेतकऱ्याच्या दारात, घरात, शिवारात, शेत सगळीकडे जे प्रचंड दुःख दाटलेलं आहे, या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी किती मदत मिळाली तर हा शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल? तुम्ही स्पष्टपणे सांगा. कुणाला काही वाटलं हरकत नाही, पण शेतकरी उभा राहणं गरजेचं आहे. तुमचे आधी आभार मानतो की तुम्ही मराठवाड्यामध्ये आणि मातीमध्ये, ओल्या मातीमध्ये उभे आहात आमच्यासोबत. हे बघा, म्हणजे अपार्ट फ्रॉम ऑल इमोशन्स एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी शेतातल्या पीक नुकसानीची मदत आहे ती तुम्ही करणार आहात. नवीन निकष जे विम्याचे बदलले त्यामध्ये तुम्ही पोस्ट हार्वेस्ट नुकसान त्यातून ट्रिगर काढून टाकलाय. त्याविषयी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही उडदाचा शेतकरी दाखवला, उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, त्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल. संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी याआधी कार्यपद्धती बाजूला ठेवून कॉन्टिजेंट फंड मधून पैसा देऊन आपत्कालीन काळामध्ये मदत केलेली आहे. आपण त्यांच्याकडून अशीच अपेक्षा पुन्हा यावेळेला करू. पण यावेळेला अनेक मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे निकष काय असावेत, कारण ही माणसं नुसतं शेत नाही उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे निकषाच्या पलीकडे जाऊन आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. जे निर्णय घ्यायचे असतील, जे पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचे असतील ते घ्यावे लागणार आहेत. आणि हे खरं आहे की आकलन करण्यासाठी थोडा काळ द्यावा लागेल. आकलन केलं पाहिजे, योग्य आकलन केलं पाहिजे, आणि सगळेजण तिथं आहेत म्हणजे आकलन लवकर होईल आणि निर्णय घेण्याची अपेक्षा आपण करतो. दुसरी एक गोष्ट, नवीन पीक विमा योजनेमध्ये एका महसूल मंडळामध्ये आपण 22-23 गावांपैकी 2 ते 3 गावांमध्ये जास्तीत जास्त पीक कापणी प्रयोग करतो. आता हे लो लाईंग एरियामध्ये सिंदफणीच्या काठावर तुम्ही फिरलात, ती गावं उद्ध्वस्त झाली. योगायोगाने तिथलं गाव जे चांगल्या पिकाचं गाव आहे, वरच्या बाजूला डोंगराच्या बाजूला जिथं पीक बरं आहे, आणि ते जर पीक कापणी प्रयोगात आलं आणि त्या महसूल मंडळाचा विमा गेला तर त्याबद्दल वेगळा निर्णय शासनाने घ्यावा लागेल. सदाभाऊ इथे आहेत, बच्चूभाऊ आहेत, कैलास पाटील साहेब आहेत, या सगळ्यांनी हा मुद्दा बारकाईने तो GR समोर ठेवून लक्षात घ्यावा. आणि ह्या विशिष्ट लोकांना जिथं नुकसान झालंय त्यांना नुकसान होणार नाही यासाठी तुम्हाला विशेष निर्णय घ्यावे लागतील. ते निर्णय घेण्याची आपण अपेक्षा करू. विलासजी. निश्चितच. आणि आता काही शेतकरी आहेत, तुम्हाला त्यांच्याही भावना महाराष्ट्राला ऐकवायच्या आहेत. मंत्री आले आज, तुम्हाला दर्शन झालं त्यांचं, पण समाधान झालं का? समाधान झालं नाही, कारण शेतकऱ्याची अवस्था अशी झालेली आहे. ऍक्सिडेंटमध्ये पाय मोडलेला जसा व्यक्ती असतो तशा पद्धतीनं शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. म्हणजे मोडखळीत अवस्था झालेली आहे. शेतकऱ्याला जर पुन्हा उभा राहायचं असेल तर त्या शेतकऱ्याला भरघोस मदत शासनाने दिली पाहिजे. भरघोस म्हणजे काय? कारण ते म्हणतात आम्ही भरघोस मदत करू. भरघोस या शब्दात काहीतरी आपल्याला त्याच्यात आणावं लागेल ना. भरघोस म्हणजे मला असं म्हणायचं की हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली तर कसं तरी त्याचा संसार उभा राहू शकतो. कारण त्याचा संसार सध्या कोलमडल्यासारखा झालेला आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि तशी त्याची अवस्था जर समजा अशी बेकार झाली तर सध्या त्याला उभा करणारा कोणतरी पाहिजे, तो म्हणजे शेतकरी शासन आहे. शासनानं उभं करावं असं सांगितलं जात आहे. आज ह्या शेतकऱ्याला उभं राहायचं असेल, उभं करायचं असेल तर काय होणं गरजेचं आहे? सर्वप्रथम नद्याला पूर आले, शेतकऱ्याचं 2 वस्तू, एकतर पीक आणि जनावर, तर ही दोन्ही गोष्टी, पीक तर गेलंच, पण त्याच्या बरोबर त्याच्या खालची माती सुद्धा नदीच्या कडेची, वड्याच्या कडेची जमिनी उद्ध्वस्त झाल्या. आणि आमचे जे जगण्याचे 2 साधन, तर दोन्ही जनावरे वाहून गेली आणि पिकं गेली, त्याच्याबरोबर शेती सुद्धा वाहून गेली. तर आज दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं दर्शन झालं. आम्ही त्यांचं रडक्या डोळ्यानं असंच स्वागत केलं. पण त्यांच्याकडून आम्हाला सरकारनं तुटपुंजी मदत न करता सरळ हाताने मदत करावी. कारण शेतकऱ्याचं अगदी एकदम सगळं जीव नरड्यात आलं असं झालेलं आहे. जीव घायकुतीला आलाय. मी सगळ्या पाहुण्यांना सांगतो, आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बघितलं होतं आज इथल्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे. बच्चूभाऊ, मला सांगा,
जर राज्यातल्या या सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला उभं करायचं असेल, वेगवेगळे पॅटर्न सांगितले जातात. काही जण म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करा, काही जण असं म्हणतात की सांगली कोल्हापूरला जशा प्रकारची एनडीआरएफच्या तिप्पट मदत दिली होती ती तशा प्रकारची मदत जाहीर करा, काही जण म्हणतात एखादं पॅकेज जाहीर करा. तुम्हाला काय वाटतं, काय होणं गरजेचं आहे जेणेकरून हा शेतकरी उभा राहू शकेल? पहिली गोष्ट तर तुम्ही लक्षात घ्या का ही परिस्थिती पूर्ण राज्यभर आहे. हा, काही जिल्ह्यात अति जास्त आहे, काही जिल्ह्यात तुम्ही पाहतोय का सोयाबीन उद्ध्वस्त झालं, पराठीचे हो. बोंड काळे झाले, संत्रा उत्पादक शेतकरी मेला. त्या दिवशी जळगावला आम्ही केलो, केळीच्या बागा आम्ही पाहतोय 300 रुपये क्विंटलनं केळी जात आहे. संत्रा तर पूर्ण खाली येत आहे, सोयाबीन नाही, कापूस नाही, तूर नाही. तुम्ही तिकडे आम्ही पाहतोय पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, तर सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. कुठं नदीच्या पुरानं हे झालं तर कधी सततच्या पावसानं झालं. मग सांगली साताराला जो न्याय दिला तो पुऱ्या महाराष्ट्राला भेटला पाहिजे आणि पुऱ्या महाराष्ट्राला तो देता आला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे एका इकडे पूरग्रस्त परिस्थिती असताना बँकेच्या नोटिसा घरी चाललेल्या आहे. म्हणजे घरात पाणी आहे आणि बँकवाले त्याला नोटीस पाठवतोय. त्या जखमीवर मीठ टाकतोय सरकार. एक आदेश नाही, मुख्यमंत्री सांगू शकत नाही का एवढे मोठ्या पूरग्रस्त परिस्थिती. मी विचारतो बच्चूभाऊ, मी विचारतो सदाभाऊ, ज्या दारावर तुम्ही जाताय त्या दारावर मंत्र्यांच्या सोबत जर नोटिसा जात असतील तर याचा अर्थ काय होतो? हे कोण करतंय हे सरकारला माहित नाहीये का? विलास भाऊ, निश्चितपणानं सरकार संवेदनशील आहे म्हणून सगळं मंत्रिमंडळ शेतकऱ्याच्या बांधावरती उभा आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांना जी मदत आहे ती देण्याबाबत अजून 1-2 दिवसामध्ये निर्णय होतील. ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांना घराचे नुकसान भरपाई दिली जाईल, जनावरांचे नुकसान भरपाई दिली जाईल. जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याला देण्याची भूमिका निश्चितपणानं सरकारची आहे आणि सरकार भूमिकेमध्ये आहे. असं नाही आहे. मला वाटतं की हे संकट आपण सगळ्यांनी मिळून त्याचा सामना करूया. तुम्ही जर खरं बोला ना सदाभाऊ, बँकेच्या नोटीस लोकांच्या घरी जात आहे त्याच्याबद्दल बोला आणि घराले तुम्ही 10,000 देणार आहे. मला माहित आहे, मी 10 वर्षाचा रेकॉर्ड काढून तुम्हाला सांगतोय, ज्याचं घर पूर्णतः नुकसान झालं असेल तर त्याला 95,000 दिले पाहिजे. असा सगळा शासन निर्णय असताना तुम्ही 10,000च्या वरती आतापर्यंत काँग्रेस असू दे का भाजपा असू दे एकाने पैसे दिले नाही. हे GR निघतात पण काही काळ गेल्यानंतर ते पैसे भेटत नाही आणि आज बँकेच्या नोटीस येतं. सांगते काय मुख्यमंत्री बँकेला? काढते का सूचना? शासन निर्णय करतं का एखादा? काढायला पाहिजे ना. का दुष्काळग्रस्त भागामध्ये या सगळ्या राज्यामध्ये नोटिसा बंद केल्या पाहिजे. ठीक आहे सदाभाऊ. बँकेच्या कर्जाच्या बाबतीमध्ये सुद्धा आदेश निश्चितपणानं काढले जातील. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या विभागामध्ये कुठेही सक्तीची वसुली निश्चितपणानं होणार नाही आणि निश्चितपणानं सरकार मला वाटतं की हे जे काही घडलं त्याच्यानंतर लगेच सरकार ऍक्टिव्ह मोड वरती आलेलं आहे. आपण थोडा वेळ तरी देऊया. 15 दिवसानंतर असं नाही सदाभाऊ, सरकार ऍक्टिव्ह मोडवर आलं याला कुणाचंही दुमत नाहीये. सरकार बांधावर आलं याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही. आम्ही दाखवतोय ते. मुद्दा हा आहे त्याच्या दारावरती जे आज नोटिसा चिकटतायत त्याचं काय करायचं. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांनी पैसे भरून घ्या कारण कर्जमाफी होणार नाही. एक प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं. राज्यात निवडणुकीच्या आधी सरकारनं सांगितलं कर्जमाफी होणार आहे. पण आता नोटिसा किमान काही दिवस तरी थांबा. आता त्याच्या दारात मड पडलंय तिथं आणि त्याला जर अशा प्रकारच्या नोटिसा गेल्या तर त्याचं काय होईल? त्याचं मानसिक मनोबल खच्ची नाही का होणार? निश्चितपणानं कर्ज वसुलीला सरकार या ठिकाणी विलासभाऊ स्थगिती देईल. कोणत्याही शेतकऱ्याकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावणं जाणार नाही. या भूमिका सरकारच्या आहेत आणि पहिलं पॅकेज सरकारनं दिले. अजून तिथं मदत करण्याच्या दृष्टीनं मंत्रिमंडळाची बैठक होईल. त्यामध्ये अजून चांगले निर्णय होतील
ज्या पद्धतीनं सांगली कोल्हापूरला मदत झाली त्याच पद्धतीची मदत ही निश्चितपणानं अतिवृष्टीतल्या या सगळ्या माझ्या शेतकरी भावांना या ठिकाणी होईल. कारण बच्चू भाऊंना मी सांगतो की 2018-19 ला मी कृषी मंत्री होतो, त्या काळामध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री होते, मोठ्या प्रमाणात मदत दिली गेली. यावेळी सुद्धा सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणानं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मदत करणार आहे. आपण सगळे सरकारला अशा काळामध्ये सहकार्य करूया. आपण आपल्या मागण्या सरकार समोर जरूर ठेवूया. बच्चू भाऊ, तुम्ही शेतकऱ्यासाठी लढत आहात, मी तुमच्या हातात सहकार्य आहे. परंतु जर आपण सरकारकडे मागणं घातलं या आणि सरकारनं गांभीर्यानं हे सगळे विषय घेतलेले आहेत आणि निश्चितपणानं या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा असे एकनाथ साहेब असतील, अजित दादा असतील, या प्रश्नावरती संवेदनशील आहेत. निश्चितपणानं चांगले निर्णय घेतले जातील. माझ्या शेतकऱ्याला कोलमडू दिलं जाणार नाही अशा पद्धतीचे निर्णय होतील. ठीक आहे, तुमच्या शब्दावरती विश्वास, तुमच्या शब्दांवरती तुमच्या हा बोला बोला बोला. पानावर याच्या अगोदर आदेश काढायला पाहिजे होते. हे संवेदनशीलता असतं. आज आमचा शेतकरी कानाकोपऱ्यातला मरतोय. तुम्हाला सदाभाऊ माहित आहे, शेतकऱ्याचं लागलेलं पीक तर भेटलंच नाही, लागलेला खर्च निघणार नाही. उद्या पोरीचे लग्न असेल, एखादा बिमार पडला तर काय करणार आहे तो? आणि वरतून तुमच्या बँकेच्या नोटिसा. तुम्हीच म्हटलं होतं, मला अजून एक टोचते मुख्यमंत्र्याचा शब्द, का दुष्काळ पडल्यानंतर माफ करू. आता किती टोचतोय तुम्ही सांगा? मुख्यमंत्री असे बोलताय का दुष्काळ पडल्यावर कर्ज माफ करू? निवडणुकीच्या वेळेस तर कोरा कोरा म्हणत होते ना. मी विचारतो सदाभाऊ, आता ती वेळ आलेली आहे का? खरं तर आज तशा प्रकारचे संकेत तरी देता आले असते की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही विचार करतोय. सर्व बाजूनं सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नावरती विचार करत आहे. उल्हासभाऊ, मला वाटतं की यात आता ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. आपल्याला शेतकऱ्याला मदत करण्याची वेळ. आणि मी अजून सांगतो, बच्चू भाऊ, मी एक सांगतो नाही की सदाभाऊ, राजकारणाला तर वाटोळ झालं या सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं. तुम्हाला सांगतो बच्चू भाऊ, मी ग्राउंडवर फिरतोय. मी ग्राउंडवर फिरतोय. राजकीय नेत्यांबद्दल फारसा सन्मान राहिलेला नाहीये शेतकऱ्यांच्या मनामध्ये. आता फारशी आस्था उरलेली नाहीये. वेलकम करायला सुद्धा फारसं जात नाहीयेत कार्यकर्ते, सोडले तर शेतकरी. आता शब्दाला जागण्याची वेळ आली आहे. निश्चितपणानं विलास भाऊ, हे सरकार ताकदीनिशी शेतकऱ्याबरोबर असेल. आम्हाला त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. आम्हाला राज्यातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं दिलासा द्यायचा. देवाभाऊ नावाचा मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं माणूस आहे. सदाभाऊ ही गोष्ट ठीक आहे. सदाभाऊ, देवापेक्षा तुमच्या देवाकडे सगळ्यात जास्त नजरा लागल्यात लोकांच्या, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण कैलास पाटीलजी, ट्रिगर पॉइंट बंद केल्यानंतर आता ज्या प्रकारची मदत अपेक्षित होती शेतकऱ्यांना, पीक विम्याच्या आशा होती, त्या आशेला सुद्धा खोडा घातलाय का? केवळ सरकारनं मदत देऊ नाही, पीक विमा कंपन्यांना सुद्धा मदत द्यायला भाग पाडणं आणि नियमांच्या आडकाठी लावून अडवणूक करण्यापासून वाचवणं ही सुद्धा जबाबदारी आहे का? बिलाची सरकारनं पीक विमा योजनेतला भ्रष्टाचार कमी करायचा ह्या नावाखाली पीक विमा कंपनीला कसं सोपं जाईल? 4 ट्रिगर होते. आज एवढी मोठी अतिवृष्टी झाली तरी एकही शेतकरी त्यांना विमा कंपनीला इंटिमेशन देऊ शकत नाही, पंचनामा होत नाही. आणि सरकार आता म्हणतंय की आपण पीक कापणी प्रयोग आधारे त्याला आपण मदत देऊ. पीक कापणी प्रयोगाला उंबरठा उत्पन्नाची अट आहे. या ठिकाणी आपल्याला सगळे तज्ञ आहेतच. उंबरठा उत्पन्न किती आहे? एका आपण बघतोय की सोयाबीनच्या ज्या नव्या जाती आहेत त्याच्यात हेक्टरी 25 क्विंटल पर्यंत उत्पादन निघू शकतं, पण उंबरठा उत्पन्न 7 ते 8 क्विंटल आहे. आमच्या धाराशिव जिल्ह्यातलं एक महसूल मंडळ असं आहे त्याचं 4 क्विंटल उंबरठा उत्पन्न आहे. ते 4 क्विंटल हेक्टरी उत्पादन निघालं तर ते 100% उत्पन्न गृहीत धरलं जातं. त्याच्यात उत्पन्न निघेल का पीक कापणी प्रयोगात? हे सरकारच्या मधल्या कुठल्याही तज्ञाने सांगावं, सरकारमध्ये बसलेले किंवा कुठल्याही कृषी तज्ञाने सांगावं. एवढं 7-8 क्विंटल किंवा 4 क्विंटल ज्यात उत्पन्न निघेल का? मग शेतकऱ्यांना मदत मिळेल? देवळणकर सरांना विचारतो मी. देवळणकर सर, तुम्ही
तुमच्यासारखा तज्ज्ञ नाहीये या महाराष्ट्रात पीक विमा योजनेच्या बद्दलचा. तुम्ही सांगा, हे ट्रिगर पॉइंट जाण्यामुळे आणि नव्या पद्धतीचे जे निकष आले, हे निकष शेतकऱ्यांच्या फायद्याचे की शेतकऱ्यांच्या तोट्याचे आहेत की पीक विमा कंपन्यांच्या फायद्याचे आहेत? सरासरी उत्पन्न काढताना 7 वर्षातली बेस्ट 5 वर्ष आपल्याला गृहीत धरायची आहेत. आणि आपण पाहिलं की गेल्या 7 वर्षापैकी 3-4 वर्ष सातत्याने आपण नुकसान सहन करतोय, त्याच्यामुळे त्याची सरासरी कमी आहे. याच्यात एक दिलासा एवढा आहे की प्रगतशील शेतकऱ्याचं किंवा तंत्रज्ञानाने घेतलं जाणारं उत्पन्नाचं ॲव्हरेज काय आहे आणि त्या महसूल मंडळाचं काय ॲव्हरेज आहे याची उंबरठा उत्पन्न ठरवताना त्याची सरासरी काढली जाते. पण ते सुद्धा पुरेसं ठरत नाही, कारण प्रामुख्याने जे शेतकरी खर्च करून जास्त कष्ट घेऊन उत्पन्न काढतात त्यांचा उत्पादन खर्चही जास्त असतो आणि त्यांचं उत्पन्नही निश्चित जास्त असतं. त्यामुळे त्यांना फारसा न्याय आपण चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्यांना या पद्धतीत देऊ शकत नाही. आणि मगाशी मी जो मुद्दा सांगितला की जर ह्या योजनेमध्ये, नवीन योजनेमध्ये असं गाव की जिथं खूप नुकसान झालेलं आहे, तिथं पीक कापणी प्रयोग आले नाही, तर त्या गावाला मदत मिळणार नाही. आणि जी गावं चांगली आहेत ते मान्य करतील आणि मेजॉरिटीने जर त्या महसूल मंडळामध्ये पीक चांगलं असलं तर या लोकांचं नुकसान होईल. आणि दुसरी आपल्या माध्यमातून सदाभाऊंना एक विनंती करायची मला, त्यांची आणि माझी सर एक मुद्दा सर, एक मुद्दा, जर समजा एखाद्या गावामध्ये पाऊस नाही झालेला पण पुरामुळे त्याचा फटका बसलेला आहे, पाऊस नाहीये पण पुरामुळे फटका बसलेला आहे आणि त्या पीक विम्याच्या मध्ये जमीन खरडून गेलेली गोष्ट असेल किंवा याचा अंतर्भाव कसा करणार आहे, त्याचा फायदा होऊ शकतो का शेतकऱ्यांना, त्याच्याबद्दल सांगा. शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे. मगाशी तुम्ही जो विषय काढला की ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचा विचार केला आपण, त्यावेळेला महाबळेश्वर पासून कसं पाणी आलं, एक्सेस पाणी आलं आणि जिथं पूरही आलेला नव्हता, कारण आपण नरसिंहवाडीला वगैरे पाहिलं की पहिल्या मजल्यापर्यंत पाणी लागलेलं होतं आणि जयसिंगपूरच्या परिसरात त्या मानाने पाऊस कमी होता, पण तिथं नुकसान भरपाई दिली गेली, ती निकषाच्या तिप्पट दिली गेली. आणि आपल्याकडे सिंदफणा काठावर असं झालेलं आहे की त्या गावात पाऊस नाहीये पण तिथं पूर्ण पुराचं पाणी घुसलेलं आहे, शेताचं नुकसान झालंय, घरातलं नुकसान झालेलं आहे. आणि दुसरं, शरद जोशींनी असं सांगितलं होतं विलासराव, ते सदाभाऊंना माहिती आहे की ज्या वेळेला आसमानी संकट असतं आणि बाजारात भाव नसतात तेव्हा सगळी कर्ज अनैतिक असतात. तर ही अनैतिकता त्यांनी यंत्रणेला दाखवून द्यायला पाहिजे आणि कर्जमुक्तीच्या दृष्टीने सदाभाऊंचा अनुभव त्यांनी पणाला लावून प्रयत्न करावे अशी आपण सगळ्यांकडून त्यांना विनंती करू, कारण त्यांचा प्रदीर्घ अनुभव या गोष्टीमध्ये. बच्चू भाऊंचा मी शेतकऱ्यांना विचारतो, खरं तर कर्जमाफीच कुणी मागितली पण नव्हती, कर्जमाफी मागितली नव्हती, पण कर्जमाफीच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, आता हीच वेळ आहे का कर्जमाफी करण्याची? माझं मत असं आहे की सध्याचं सरकार नपुसंग आहे. या सरकारच्या डोक्याला रक्तपुरवठा होत नसावा. आजची जी 9% होती तो नाटक नसून तमाशा होता, फक्त बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. मी असं म्हणतो की सर्व आज या महाराष्ट्रावर किंवा या पुरामध्ये गेलेल्या सर्व नरोटे वस्ती असेल, खरात वस्ती असेल किंवा अख्खा परंडा भूम तालुका असेल, या दोन्ही तालुक्यावर अतिशय भयानक अवस्था आहे. सरकारला एवढी विनंती की तुम्ही जे बोलता तसं करा, फक्त बोलू नका, प्रत्यक्षात तुम्ही काम करा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळवून द्या. ठीक आहे, जे बोललात ते करा, शब्दाला जागा असं म्हणतात. हा, भूमपरंडावाशी ह्या मतदारसंघात अतिवृष्टी पाऊस झाला आणि पाण्याचं संकट वाहून आलंय. त्यांनी आज शेतकऱ्यांची अवनात तुमचं कॉल आलाय, तुम्हाला कॉल आलाय, कॉल कट करा. झालंय सर. सगळ्यात मेन पहिल्यांदा सायलेंट करा. बडेसाहेब, लोकमतच्या माध्यमातून तुम्ही आमची जी व्यथा मांडताय त्याबद्दल तुमच्या सर्व परिवाराचा आणि तुमचं आमच्या परंडा आणि परिसरात आणि शेतकऱ्याच्या वतीने आणि जे लोक हालाकीचे दिवस काढतात त्यांच्या वतीने मी तुमचं नाही सर, आमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य मानताय. पण कसलं हे तुम्ही कुठं येताय, काय येताय, कोणत्या भागात येताय ह्याची आम्हाला जाणीव आहे. साहेब, हा अतिशय बाका प्रश्न आहे. अतिशय लोक भयभीत आहेत, लोकांना काय करावं हे सुचना आहे. एकतर पीक पाण्यात गेलेले 1 वर्ष लागतंय साहेब पीक पाण्यातनं बाहेर काढायला आणि परत नव्याने उभं राहायचं म्हणल्यावर शेतकऱ्यांनी काय करायचं. 1 एकर जर ऊस लावायचा, कांदा करायचा म्हणलं तर लाख 50-50 हजाराच्या पूर्ण रक्कम लागते. आम्ही कसं उभा करायचं हे सगळं? ही झालं शेतकऱ्याचा प्रश्न. म्हणजे कर्जमाफी ही झालीच पाहिजे. कर्जमाफी जर नाही झाली तर आम्ही करायचं काय?
आणि दुसरी गोष्ट साहेब, आम्ही शेतकरीत, आमचं जे पीक येतं त्या पिकातनं जे उत्पन्न येतं त्याच्यातनं आमच्या लेकरांच्या फीस भरायचे आहेत साहेब. हो, आता फीस मला 1,35,000 भरायची, मी भरू कुठनं साहेब? अतिशय प्रसंग बेकार आहे. लोकांची जनावरं वाहून गेली, लोकांचं अन्नधान्य सगळं खराब झालेलं आहे, चिखल सगळ्या घरामध्ये झालेला आहे, कित्येक पाणी सगळं वाटोळं झालेलं आहे पाण्यामुळं. असा प्रसंग कधीही आमच्यावर आलेला नव्हता साहेब. ह्याच्यामधनं सरकार, मायबाप सरकारला विनंती, तुम्ही सगळे खेळ खोंडोबे बंद करा आणि आम्हाला तातडीनं 50,000ची मदत करा, तर शेतकरी उभा राहणार नाही. ह्याच्यामधनं शेतकऱ्याला दिलासा भेटणार आहे. 8 आणि 5,000 मध्ये काय भेटतंय साहेब? एक टायमाचा खत आम्ही 8,000 टाकतो, त्याच्यामध्ये काय होणार आहे काय सांगा ना साहेब? ताडपत्री येते, ताडपत्री सुद्धा येत नाही साहेब. आम्ही जी गुरावर ताडपत्री जागतो, कोटाशे करतो, त्याचे 8,000 खर्च आहे. 8,000 सांगा ना काय करू? एका घरात 2-2, 3-3 कुटुंब, एकाच नावावर जमीन आहे, जमीन 2.5 एकरच आहे. आम्ही 2-3 जण भाऊ आहेत, प्रत्येकाची. मी शेतकऱ्याची व्यथा मानतोय, माझीही मानतोय. आम्ही किती पैसे त्यातनं वाटून घ्यायचे? कसं घर उभा करायचं? लेकरांना कसे पैसे पुरवायचे? कशी फीस भरायची? तुम्ही सांगा ना आम्हाला. तुम्ही खरंय. एक आणखी प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, मुलांच्या फीसचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, जगण्याचा, प्रपंचाचा सुद्धा प्रश्न गंभीर बनलेला आहे. या सगळ्यांना मदत करताना त्यांचं चहूबाजूनं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये करणं शक्य आहे का, हा सगळा प्रश्न आहे. आणि ते जे आत्ताचे जे निकष आहेत ते निकष हे भरपाई करू शकतील का? त्यामुळे मला या सगळ्याबद्दल विचारायचं आहे. आता बचूभाऊ, तुम्ही सरकार दरबारी भांडताय, शेतकऱ्यांचा आवाज उठवताय, पण ही मदत दिवाळीच्या आधी मिळाली नाही तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. विरोधकांनी आता नेमक्या याबद्दल काय भूमिका घ्यायचं ठरवलंय? आमचा 28 तारखेला मोर्चा आहे, 28 ऑक्टोबरला. पण दिवाळीच्या आज जर आमची मदत भेटली नाही या लोकांना, तर आम्ही मुख्यमंत्र्याची दिवाळी चांगली होऊ देणार नाही. आम्ही दिवाळी मुख्यमंत्र्याच्या गावी करू, नागपुरात, तिथं जाऊन दिवाळी करू. आम्ही अंधारात तर मुख्यमंत्री राज्याचा अंधारात असला पाहिजे. काय असेल नसल पैसे आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला आणून द्यायची व्यवस्था करतो. पण दिवाळीच्या आत पैसे गेले पाहिजे. त्याची दिवाळी चांगली. एकतर तुम्ही सरसगट सगळ्यांना मदत केली पाहिजे. हे पंचनामे वगैरे तुमच्या तलाठी गिलाटी आहे ना, एक तर तुमच्याकडे कर्मचारी बळच आहे नाही, तेवढे कर्मचारी तुमच्याकडे नाही आहे. आणि एक वावर मोजाले त्याचं नुकसान होते, ही काही वेळ नाही आहे. सरसगट आम्ही पाहतोय, ही घोषणा झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही पंचनामे कधी करणार, त्याचा अहवाल कधी पाठवणार, त्याचा GR कधी निघणार, मग अर्धे जिल्हे सुटणार, अर्धे तालुके सुटणार, मग त्यातलं त्या तलाट्याचं करप्शन हे वेगळं. या सगळ्या भानगडीत पुन्हा शेतकरी मरणार आहे. म्हणजे आम्ही विलासराव, तुम्ही विचार घ्या का त्या आता महाजन त्या एका शेतकऱ्याला बोलत होते का मी काय खिशात पैसे घेऊन येऊ का? अरे खिशात पैसे घेऊन येऊ का हे बोलणं आहे. व आज त्याला मायेचा आधार पाहिजे आहे. माझ्या पाठीमागं कोणतरी ठामपणे उभा आहे, याच्यासाठी गरज आहे. आणि उद्या जर त्या तलाठ्यानं जर काही करप्शन केलं, तिथल्या तहसीलदारानं काही प्रॉब्लेम केले आणि सुटले शेतकरी, त्यांना काय करायचं आहे? कोण पाहणार आहे? सरसगट आम्ही पाहतोय, घोषणा केली पाहिजे. याच्यामध्ये उद्या सरसकट मिळालं पाहिजे असं तुम्ही सांगताय. दिवाळीच्या आत सदाभाऊ धीर सुटत चाललाय शेतकऱ्यांचा. आणि तुम्हाला माहिती आहे, जशी तुमच्या माझ्या घरामध्ये दिवाळी आहे, आपल्या लेकरा बाळांना गोडधोड हवाय, त्याला पण एखादा छोटासा लाडू हवा आहे, त्याला पण वाटतं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शेतकरी आहात म्हणून मी तुम्हाला विचारतोय, शेतकऱ्याच्या घरामध्ये पहिले कपडे कधी येतात? दिवाळी आणि दसऱ्याला येतात. आज या माणसांना कपड्यांचं नाव काढायचे नाही. एक शेतकरी म्हणाला, दुसऱ्याचे कपडे घालून मी फिरतोय. अशा वेळी दिवाळी दसऱ्याच्या आधी तुम्हाला मदत, सगळे अकाउंट आहे तुमच्याकडे, सगळं आहे, तरतूद काही करा, तातडीने मदत द्या अशी मागणी होतीये. होईल का? दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना निश्चितपणानं मदत केली जाईल. हे जे संकट आहे ते संपूर्ण महाराष्ट्रावरती आलेलं संकट आहे. महाराष्ट्रातली जनता या सगळ्या पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, सरकार आहे. आणि निश्चितपणानं दिवाळीच्या अगोदर सगळ्या माझ्या शेतकरी
भावांना मदत केली जाईल आणि करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रचंड गतीनं कामाला लागलेलं आहे आणि आपल्याला या 4-5 दिवसामध्ये हे सगळं दिसून येईल. नक्की. आणि हीच आशा आहे. तुम्ही जे म्हणालात ना की आमचे देवाभाऊ आहेत आणि देवाभाऊ मदत करतील, त्यांच्याकडेच आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. अजितदादा भाऊ आहेत, तिकडे दुसरे एक भाऊ आहेत, एकनाथ शिंदे भाऊ आहेत. हे सगळे भाऊ मिळून मदत करतील या लाडक्या शेतकऱ्याला, ही निश्चितपणे सगळ्यांची भावना आहे. आणि सगळ्यांची दिवाळी गोड नाही होऊ शकणार एवढ्या संकटामध्ये, पण किमान एक आधार तरी द्यावा ही अपेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांची या बांधावरून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण सगळेजण या चर्चेत आलात, भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बांधावरचा आक्रोश, बांधावरची वेदना आणि नदीचे अश्रू न्यूज 18 लोकमत मांडत राहील. धन्यवाद.